नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई, हमाल आणि फरास पदासाठी परीक्षा प्रश्नपत्रिका 26/4/2026 वेळ 30 मिनिटं, गुण 30, क्वेश्चन बुकलेट टेस्ट सिरीज आहे बी. आता लक्षात ठेवा की भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली, तर 26 जानेवारी 1950 ला अंमलात आली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती वर्षाचं असतं, तर ते 65 वर्षाचं असतं. भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची मंजूर संख्या किती आहे, तर ती 34 आहे. भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे, तर मावसीराम म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, तर ते नर्मदा नदीवर आहे. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे, तर राजस्थान आहे. पंचमढी आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं कोणत्या पर्वतावर आहेत, तर ती सातपुडा आहेत. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे, हिंदी आहे. सियारजेल कोणत्या शहरात आहे, दिल्ली. आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे, तर ती त्रिपुरा. झारखंड ही राजधानी कोणती आहे, तर ती रांची. सातपुडा हे थंड हवेचे ठिकाण असणारं राज्य कोणतं आहे, गुजरात. सेल्युलर जेल हे कुठे आहे, तर ते पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे, तर ते दिल्लीमध्ये आहे. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणतं आहे, K2 गॉडविन ऑगस्टिन. जगातील सर्वात कॉफी उत्पादन करणारा देश कोणता आहे, तर ब्राझील आहे. ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे, तर कॅनबेरो. भारतातला पहिला अवकाशवीर कोण आहे, राकेश शर्मा. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे, नाईल आहे. भारत पाकिस्तान देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे, रॅड क्लिफ लाईन. वाळवंटातील जहाज असं कोणत्या प्राण्यास म्हटलं जातं, तर ते उंटाला म्हटलं जातं. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासन काळात होते, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होतं. पंजाबमधील शीख राज्याचे संस्थापक राजा रणजित सिंह. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला, तर तो सेवाग्राम. जलजाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केलं, तर महात्मा गांधी यांनी केलं. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला, तर तो भारतीय संविधानानुसार डॅश डॅश हे सार्वभौम आहे, तर ती भारतीय जनता आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतात, ते विधानसभेला जबाबदार असतात. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे आहे, तर ते कर्नाटकमध्ये आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे, तर ते महानदीवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.